थँक्यू सो मच प्रमोद. नाणेफेक झालेली आहे आणि दोन अशी संघ ज्यांनी मात्र पहिला सामना जिंकला त्या दोन संघांमध्ये फाईट होते. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली, खूप डिफरन्सेस पाहायला मिळाले आणि एक उलटफेर सुद्धा पाहायला मिळाला प्रमोद म्हणायला लागेल, कारण 3 षटकात 19 धावा, 5 गडी बाद. म्हणजे अजून एक उदाहरण भेटलं आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये, अजून एक असं उदाहरण भेटलं आहे. असं एक उदाहरण सांगेन प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत पाहायला मिळालं. सार्थक 11 वर्सेस अष्टविनायक उसगाव यांच्यामध्ये जी लढत झाली त्यांच्यामध्ये सुद्धा अप्रतिम लढत पाहायला मिळाली. 4 फलंदाज बाद झाले, 17 धावसंख्या. तिथून मात्र कृष्णाने मात्र जबरदस्त बॅटिंग करत असताना वैयक्तिक अर्धशतक झळकावलं आणि 80 धावसंख्येचा पाठलाग त्या स्पर्धेत त्याने केला होता फायनल मॅचमध्ये. आणि तसंच एक उदाहरण इथे मात्र पेश केलं ते विश्वजित ठाकूरने. 19 धावांवर 5 गडी बाद. असाच एक सामना आपण इंटरनॅशनल लेवलला सुद्धा बघितले, भारत वर्सेस झिम्बाब्वे 1983 वर्ल्ड कप. आणि त्या सामन्याची कुठेतरी आठवण झाली आणि या सामन्याचा म्हणजेच या मैदानावर या संघाचा कपिल देव निखंज ठरला तो म्हणजेच विश्वजित ठाकूर. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एक एक सामना जिंकलाय, बघायचं आहे या सामन्यात जिंकून टेबल टॉप करण्यासाठी दोन्ही संघ आसुसलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये ही झुंज. विशाल शाह येतोय आघाडीला, त्याच्यासोबत शाहिद शेख आणि गोलंदाजी मार्कवर राज जैन. सामना स्पीडअप करायचा आहे, स्टार्ट लवकर करायचं आहे. बरोबर 1:42 होत आहेत आणि सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू इनसाइड आउट हवेमध्ये एक्झिक्यूट केला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे चेंडूच्या खाली सुद्धा येण्याचा प्रयत्न केला पण थोडासा दूर होता आणि तोपर्यंत शाहिदने कंप्लीट केले. ते 2 धावा, खातं उघडलं स्वतःच आणि संघाचं सुद्धा. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. एका बाजूने आपण संघ बघत आहोत म्हणजेच धर्मवीर प्रतिष्ठान फलंदाजी करतोय हा संघ. सचिन नाईकच्या नेतृत्वाखाली हा संघ इथे खेळतोय. सचिन नाईक, विश्वजित ठाकूर, शाहिद शेख, विशाल शाह. पुढचा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न, टायमिंग झालं नाहीये. एक्झॅक्टली चेंडू कुठे ब्रश होते पंच बघतायत आणि मागे जातोय चेंडू. बॅटची नाही तर पायाला चेंडू ब्रश होऊन मागे निघून गेला आणि तिथून मात्र लेग बाय स्वरूपात एकदा कंप्लीट केली ती शाहिदने. विशाल शाह, चिराग माळी, विकी भोईर, भावेश नाईक, रवी म्हात्रे, आकाश पाटील, मुकेश पाटील, जितू तरे, राहुल शेट्टी, प्रीतम जोशी, संकेत मानेर आणि अक्षय भोईर हा एकूण स्क्वॅड आहे तो 15 प्लेयर्सचा धर्मवीर प्रतिष्ठान. विशाल मागच्या सामन्यामध्ये थोडासा अपयशी ठरला होता. विशाल स्ट्राईक एंडला येतोय. विशाल शाह, फुल टॉस आहे, इनसाइड एज, मागे जातोय चेंडू, कीपर बीट, फ्लाइंग स्लिप मधला खेळाडू सुद्धा बीट, भन्नाट वेग चेंडूचा आणि चेंडू थांबत नाहीये. चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये जातोय, सीमारेषच्या बाहेर. पंचांचा इशारा, 4 धावा. गेल्यानंतर चेंडू मागे निघून गेला. चौकार आला तो विशालच्या बॅटमधून. बॉटम हँडचा खूप सुंदर वापर. ऑन द टोस उभा राहिला क्षेत्ररक्षक तिथे त्या चेंडूचे फेक करतायत. गॅप खूप जास्त लांब चेंडू निघून जातोय. गॅप जर बघितला जास्त मोठा नव्हता पण तिथून मात्र जवळजवळ एक धाव तिथे चोरलेली आहे आणि एक धाव कंप्लीट करत असताना धावसंख्या पुढे सरकवली आहे या चेंडूवरती. म्हणजेच विशाल शहाने धावसंख्येत अंकित होते अजून एकेरी अंकामध्ये 8 धावा धावफलकावर. अशोक पाटील, खूप मोठी जबाबदारी ठाणे ऋषी प्रीमियर लीग ॲज अ स्कोरर म्हणून काम पाहत असताना. राजू पाटील, त्याचबरोबर ज्ञानेश्वर, अल्पेश गायकवाड आणि आता मात्र अशोक पाटील. गुड जॉब. ओ इनसाइड आउट, पुन्हा त्या चेंडू हॉबीमध्ये पॉईंटच्या डोकून चेंडूला काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, कोण शर्यत जिंकणार, चेंडू थांबवता येणार आहे की नाही पण चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, शर्यत जिंकतोय आणि पंचांचा इशारा येतो तो चौकार. त्यांच्या समोर जर फाईट द्यायची असेल तर ओपनिंग पेअरने खूप चांगली कामगिरी करावी लागेल. पॉवर प्लेमध्ये ते पाहायला मिळते राज जैनच्या विरुद्ध फलंदाजी करताना. शाहिद स्वीप करायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि इथे पुढच्या चेंडूवर उत्तर होतं ते म्हणजेच राज जैनकडे. भाग पाडला हा फटका खेळण्यासाठी, चूक करण्यासाठी आणि शॉर्ट फाईन लेगमध्ये सर्कलच्या आतमध्ये झेल टिपला जातोय आणि पहिलाच धक्का लागतोय धर्मवीर प्रतिष्ठान या संघाला. फलंदाज बाद होतोय तो आघाडीचा शाहिद शेख.
अंकित झाली ती धावफल करते म्हणजे 12 आणि 12 धावसकर पहिलाच गडी बाद होतोय तो शाहीद शेखच्या स्वरूपामध्ये. सुरुवात चांगली झाली पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या आपण बघितली या षटकात 2 चौकार आपल्याला प्रमोद पाहायला मिळाले. दोन्ही फलंदाजचं विशालने एक चौकार नाही म्हणजे चौकारने त्याने खातं उघडलं. शाहीदच्या बॅटून एक चौकार, पण ती इनिंग तो मात्र लांबपर्यंत नेऊ शकला नाही 5-6 षटकांच्या सामन्यामध्ये. पण इथे राज जैनचं कौतुक व्हायला हवं की तो फटका खेळण्यासाठी म्हणजे बॉडी लाईन चेंडू होता आणि भाग पडला तो फटका खेळण्यासाठी, हुक करण्यासाठी, आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक तयार होता. अप्रतिम झेल सुद्धा टिपला गेला. नक्कीच चांगल्या प्रकारचे गोलंदाजही विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून राज जैन याच्याकडे पाहिलं जातं. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हटलं जातं आणि तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. राज जैनच्या गोलंदाजीवर आपल्या बोटांतील पूर्णपणे जादू दाखवले गेले. एका साईडला 12 धावा नो डाऊट चांगली सरासरी होती, परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र यावेळेला विकेटची गरज होती आणि ती विकेट मात्र या ठिकाणी राज जैनच्या गोलंदाजीवर मिळाली. अर्थातच विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून राज जैन याच्याकडे पाहिलं गेलं. प्रसाद सर, बघायचं आहे नवीन षटक गोलंदाजी मार्कवर सुरेश पारधी येतोय. एक्सपिरियन्स इज ऑलवेज काउंट आणि त्याच अनुभवाने दांडगा असा खेळाडू म्हणजे सुरेश पारधी. पहिला चेंडू सुरेशचा, विशाल 6 साठी होता. ओव्हर पिच डिलिव्हरी, काय फटका, स्लॉग स्वीप, क्रॉस बॅटेड शॉट आणि चेंडू जास्त मोठी उंची नाहीये, पॅरल स्ट्रोक, सीमारेषेबाहेर मिड विकेटच्या भरून निघून गेलाय. षटकार. त्याच मैदानावर सिलेक्शन प्रोसेस सुद्धा होती. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. बॉटमॅटचा खूप चांगला वापर. ऑन द टोस उभे राहताना फक्त चेंडूला स्टिअर केलं. गलीमधून चेंडू मागे जातोय आणि तिथून मात्र एकदा कंप्लीट केली आहे. हरीश येतो चेंडूवर. तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या पुढे सरकेल. मला सांगतात अशोक. अंकित झाले 19 धावा. तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये जबरदस्त इम्प्रेस केलं होतं विशाल शाहने. अप्रतिम बॅटिंग केली होती आणि तिथून मात्र त्याचा प्रवास थक्क करणारा राहिलाय. आणि तोच विशाल आता मात्र आपली निवड इथे सार्थ ठरवत असताना चांगली बॅटिंग सुद्धा करतोय. सुरेश पारधी पहिल्यांदा सामोरं जाईल स्ट्रायकिंग एंडला राहुल शेट्टीला. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. चेंडू वापरमध्ये मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक जज करतोय मिड विकेटला आणि हो भाग पाडला हा फटका खेळण्यासाठी. जबरदस्त झेल टिपला जातोय आणि काय झेल टिपलाय मात्र. अप्रतिम गोलंदाजी करत असताना भाग पाडला हा फटका खेळण्यासाठी आणि दुसरा विकेट इथे मात्र या संघाला मिळतोय. फलंदाज बाद होतोय तो राहुल शेट्टी. सुरेश पारधी. मी सातत्याने उल्लेख करतो अशोक, जेव्हा जेव्हा आपण त्याच्या फेसबुकला जर आपण तुम्ही जर व्हिजिट केली तर फेसबुक त्याच्या पेजवर तुम्ही जर गेलात तर त्याच्या अकाउंटवर तुम्हाला फोटो पाहायला मिळतो विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर सोबत. म्हणजे नेटमध्ये सुद्धा त्याने त्याला गोलंदाजी केली, त्यामुळे अनुभव किती असेल याचा तो विचार करू शकतो. आणि त्याच अनुभवाच्या जोरावर त्याने मात्र या षटकात 2 विकेट प्राप्त केलेत. व्हेरी गुड बॉलिंग. एकूण गडी बाजरे ते मैदानावर 2 आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 19 धावा धावफलकावर. मागच्या षटकात 1 विकेट आपण पाहिलंय, या षटकात 1 विकेट पाहिलंय. विशाल शाह ऑन स्ट्राईक. थोडंसं ओव्हरपिच ड्राईव्ह केलाय. ओ ब्युटिफुल फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये राज जैन कडून. तोपर्यंत एकच धाव मिळते ती म्हणजे फलंदाज विशालला आणि 1 धावसंख्या पुढे सरकती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा धावफलकावर. हंसी कैलन ओळी गोलंदाजी करतोय संघ नाणेफेक जिंकून सुमित ढेकळे. एकदम प्रॅक्टिकली मात्र त्याने मात्र मगाशच्या काही प्रश्नांची उत्तर दिली. दोन्ही संघ नायकांचं किंवा दोन्ही स्पर्धेच्या आयोजकांचं कौतुक केलं की दोन्ही ठिकाणी खेळण्यासाठी त्यांनी मात्र परवानगी दिली, संधी दिली. आणि खास करून पॅकर जे मात्र स्वतःहून जे त्या खेळाडूंसाठी किंवा पर्टिक्युलर त्या स्पर्धेमध्ये एंट्री जे टाकतात त्यांचे जे पुरस्कर्ते असतात किंवा संघमालक असतात यांचं खास करून कौतुक केलं. जर मात्र जर आम्ही टेबलमध्ये टॉप करतोय तर मला जावं लागेल तर तिकडे भोपाळला, तर मला फ्लाईटची तिकीट देऊन सुद्धा मात्र ते मात्र जावं लागेल, ही सुद्धा मात्र कमिटमेंट पूर्ण करायची आहे म्हणजेच सुमित ढेकळेला. हो गुड बॉलिंग, ब्युटिफुल डिलिव्हरी. भन्नाट वेग होता. डावकुरे खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये काय चमत्कार करू शकतात याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळत आहे ते म्हणजेच सुरेश पारधीकडून.
डावखुरे खेळाडू जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आलेले असतात, नैसर्गिक ताकद त्यांच्याकडे असते प्रमोद. आणि क्रिकेटच्या विश्वात जेव्हा ते येतात किंवा त्याच्यामध्ये पाऊल जेव्हा ठेवतात, मग बॅट्समन असो की बॉलर असो, एक वेगळी छाप किंवा वेगळी उर्मी, वेगळी उत्तेजना त्यांच्यामधनं पाहायला मिळते. सुपर बॉलिंग फ्रॉम सुरेश पारदी टू लेफ्ट हँडेड बॅट्समन चिराग माळी. रनवेमध्ये प्रॉब्लेम, पुन्हा मागे जावं लागतंय. चुकीचा चेंडू पडू शकतो आणि चुकीच्या चेंडूवर चांगला फटका पाहायला मिळू शकतो. असं काही चित्र आपण बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये बघितलं आहे. आणि त्यामुळेच की काय सुरेश पुन्हा मागे जातोय. धावसंख्या आपण पाहतो तर काय माहिती 20 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. षटक क्रमांक मैदानावर सुरू आहे ते दुसरं. पॉवर प्लेचं ओव्हर. सुरेश समोरच्या एंडने चिराग माळीसाठी. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. ऑन साईडला बघायचं क्षेत्रक्षण तिथे जज करतोय मिड विकेटला आणि यस तिथे ड्रॉप. चेंडू हातामध्ये आल्यानंतर काही सेकंद तो हातामध्ये निश्चित होता, पण दुपार सत्र आहे, रणरणत ऊन, हाताला आलेला घाम पण सुद्धा याचं कारण ठरू शकतो प्रमोद. चेंडू हातातनं खाली स्किट होते, काही सेकंदासाठी चेंडू हातामध्ये होता, असं वाटलं झेल फिनिश झाला की काय, आणि इथे मात्र ड्रॉप होतोय झेल. तो म्हणजे चिराग माळीचा जीवदान मिळतंय आणि त्या जीवदानंतर मात्र धाव घेतली गेली ती मैदानावर. मला सांगता येतं अशोक, एक धाव घेतली गेली आहे आणि 2 षटकांचा स्पेल इथे पूर्ण करतो, 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. धावसंख्या 10.5च्या गतीने 21 धावा अंकित झाली आहे आणि 2 गडी या मोमेंटला प्रमोद गमवावे लागलेत. नक्कीच या ठिकाणी जीवदान मिळालंय आणि चिराग माळीसारख्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी कॅच ड्राफ्ट होताना पाहायला मिळतं. याचाच अर्थ येणारे चेंडू आणि येणारी वेळ दर्शवली जाईल की चिरागच्या बॅटमधून एक मोठे फटके पाहायला मिळतील, एंटरटेनमेंट पाहायला मिळेल का, हा प्रश्नचिन्ह उद्भवला असेल. कारण कोणताही खेळाडू कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला 100% द्यावे लागतात आणि तेव्हा तो खेळाडू गुणवत्ता जेव्हा सिद्ध करतो तेव्हा आमचे लाडके प्रेक्षक राजे हे मात्र डोक्यावर उचलतात. हे आपण कित्येक वेळा पाहिलंय प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि तेच मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळतील का, कारण राज जैने आपली जी कामगिरी आहे ती मात्र या ठिकाणी जरूर गुणवत्ता सिद्ध केली गेली. तदनंतर मात्र जर आपण पाहिलं तर सुरेश पारदीने आपला एक्सपिरियन्स या ठिकाणी सादर केला. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आणि अनुभव हा सर्वात शिक्षक म्हणून ओळखला जातो आणि तेच मात्र सुरेश पारदीने केलं. 21 धावा चांगली सरासरी आहे, नो डाऊट 10.50ची सरासरी आहे. येणारे अजून सुद्धा 24 चेंडूंमध्ये एक चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाज असतील ही आशा बाळगूया. हो निश्चित. आता मात्र मैदानाच्या हातामध्ये बघतोय 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाला आहे. राहील शेखच्या हातामध्ये सुमित टेकड्याने चेंडू दिलाय. वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती आहे खेळाडूची. तो मात्र गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाजी तो करेल. स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन चिराग माळी. ऑप्शनच्या बाहेर चेंडू स्टिअर केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे पण तोपर्यंत क्विक सिंगल. बॅकअप नाही आहे. गुड डिसिजन, योग्य डिसिजन. कारण चेंडू जर डायरेक्ट फेट करतोय तर बॅकअप नाही, तिथे मात्र अजून एक धाव खर्च होऊ शकते. याचा मात्र योग्य निर्णय त्याने मात्र घेतला आणि कुठल्या प्रकारचा थ्रो तिथे केला नाही. तोपर्यंत एक धाव कंप्लीट करून धावसंख्या पुढे सरकली धावफलकावर, ती म्हणजे 22 धावा. संघ अशा प्रकारे तुम्ही पाहतात. हंसिकालन ओळी, निलेश जाधव यांनी प्रस्तुत केलेला संघ. संघ मालक आहेत कर्णधार सुमित डेकळे, राज जैन, हरेश मिरकुटे, सुरेश पारदी, राहील शेख, आतिश गोडविंदे, त्यानंतर अजय पाटील, अक्षय कासार, पंकज भोईर, विनय कुमार सिंग, दीपक पाटील, जॉन टी जोशी, सन्मेश वाघमारे, साहिल शेख आणि दर्शन पाटील. हा स्क्वॅड आहे पूर्णपणे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता आणि चेंडू मागे निघून जातोय. पवित्राने ऑलरेडी घेतला होता रिव्हर्स अटेम्प्ट करण्यासाठी, मग त्यामुळे पंचांकडे कुठल्या प्रकारचं मात्र सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पंचांकडे तो मागणी करतोय, पण तू ऑलरेडी जो पवित्रा घेतला, स्टान्स जो तुम्ही घेता तो रिव्हर्सचा होता, त्यामुळे पंचांकडून कुठल्या प्रकारचा सिग्नल आतापर्यंत आलेला नाही. डॉट बॉल. धावसंख्या कायम धावफलकावर 22. गुडलेनचा चेंडू ऑन साईडला पूल केल्या बाहेर क्षेत्ररक्षण तिथे आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण त्याला ब्रश होऊन चेंडू वेगाने निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. TDPL चौकार. प्लेइंग 11 त्यांनी सेट केली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चांगला फटका, गॅप शोधलाय आणि चेंडू पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. पंचांचा इशारा. 4 धावा.
2 चौकार बॅक टू बॅक. चेंडू हवेमध्ये, झेल उडालाय आणि बघायचं आहे फ्लाइंग स्लिपमध्ये का या क्षणाला किंवा या क्षेत्राला फ्लाइंग स्लिप म्हटलं तर या क्षणामध्ये अप्रतिम झेल टिपलाय आणि भाग पाडलं विशाल शहाला हा झेल देण्यासाठी आणि फलंदाजी ते मात्र बाद होते. गुड कॅच. यश मिळते ते राहिल शेखला. खूप वेळानंतर हा फलंदाज बाद होतोय. विशाल शहा तंबूत परतलाय. चांगली बॅटिंग, आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्युशन चांगलं दिलं विशालने मैदानाच्या आतमध्ये. शाहिद शेख वैयक्तिक 6 धावा, 1 चौकार आपण पाहिला त्याच्या बॅटमधून. त्यानंतर तो त्याने 4 धावांचा सामना त्याने केला, 6 धावा त्याने अंकित केला. विशालचं जर आपण ॲनालिसिस जर बघितलं तर मला सांगतात अशोक चांगली बॅटिंग केली. 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी देत असताना संघाची धावसंख्या आपण जर लक्ष टाकलं तर 30 धावा अंकित झालेत आणि त्यापैकी 21 धावा या एकट्या विशाल शहाने कुठल्याच मैदानावर. न्यू बॅट्समन ॲट नंबर 4, ॲट नंबर 5, कारण 3 फलंदाज बाद होत आहेत. विश्वजित ठाकूर. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. आउटसाइड एज गरज होती का इथे प्रश्न विचारला जाणार विश्वजित ठाकूर कडून, कारण फ्लाइंग स्लिपमध्ये खेळाडू उभा आहे, चेंडू जास्त लांब गेला नाहीये, त्याच्या समोर चेंडू गेला आणि कुठल्या प्रकारचा कॉल नसताना चिराग माळी थेट त्याने मात्र धाव घेतली स्ट्राईककडे. मात्र कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता आणि त्यामुळेच की काय जणू काही स्वतःची विकेट ही ते सॅक्रिफाईस करतोय, बहाल करतोय चिराग माळीने. अजूनही धक्का लागलाय, फलंदाज बाद. मला सांगतात अशोक 3 षटकांचा स्पेल इथे पूर्ण होतोय. धावसंख्या 30 धावा धावफलकावर आणि 10च्या सरासरी धावसंख्या इथे पूर्ण झाल्या आहेत, म्हणजे 30 धावा. बघा 3 षटकानंतर मी प्रत्येक संघाला एक सूचना दिली होती की तुमचा 13वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाईल, नंतर तुम्ही ब्रेक घेऊ शकत नाहीये. 3 षटकांमध्ये तुम्हाला ड्रिंक ब्रेक घ्यायचा असतो 3 षटकानंतर. तर वळी आपण पुढच्या 3 षटकांमध्ये, कारण इथे मात्र ब्रेक कुठल्या प्रकारचा घेतला गेला नाही आहे, पण कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय आणि नंतरच्या 3 षटकांसाठी हे आपण ऐकूया पालघरचे प्रमोद शेडगे यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच प्रसाद परब सर. विश्वजित ठाकूर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकांचा खेळ झाला आहे, 10ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केले गेले. धर्मवीर प्रतिष्ठान हा संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. GTCच्या माध्यमातून जे यूट्यूबवर लाईव्ह पाहत आहेत त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. या क्रीडानगरीमध्ये आमचे लाडके प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 30 धावा, 4 गडी बाद. थोडीशी नाजूक स्थिती आहे. धावसंख्या मात्र सरासरी चांगली आहे, परंतु इथे फलंदाज तग लावून राहत नाही आहेत आणि त्याचा बेनिफिट मिळतोय प्रतिस्पर्धी संघ हंसिका स्पोर्ट्स ओळी या संघाला. फुलटॉस चेंडू होता, वेगाने चेंडू होता. यावेळेला आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला रोखलं गेलंय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतंय. गेल्या मॅचमध्ये चांगल्या प्रकारचा मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं विश्वजित ठाकूर याच्याकडे. सचिन नाईकने मात्र यावेळेला जरूर एक धाव या ठिकाणी अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 31 धावा. अशोक पाटील आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आहेत या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. दुपारच्या सत्रामध्ये धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 31, लॉस ऑफ 4 विकेट. खूप छान स्पर्धा ही आपण पाहतोय. TDPL 2021 इयर 2 पर्व दुसरे आपल्याला पाहायला मिळतं आणि सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. आमचे मान्यवर मंडळी मुख्य मंचावर आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. चिप शॉट होता, हलक्याशा हाताने फक्त सॉफ्ट हँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला. ऑफ ड्राईव्ह केला गेला होता. एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र इथे पार्टनरशिपची खूप गरज असेल, ती मात्र दोन्ही फलंदाजांना. एका साईडला राज जैन सारखा गोलंदाज आपल्या बोटांतील जादू
या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळते. कोणतेही मोठे फटके मारून देत नाही आहेत, ही मात्र त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणाकडे व्यूहरचना जर आपण पाहिली तर शॉर्ट गली रिझन, स्लिप पॉईंट, तदनंतर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफ आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळतोय. लॉंग ऑन, मिड ऑन एक मोठा गॅप पाहायला मिळतोय डीप मिड विकेट. यावेळेला जागा बनवली, रूम दिला, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जातोय. चेंडू मात्र थर्ड मॅनला निघून जाईल. चिमुरड्याच्या स्वागतासाठी 4 धावा, TDPL चौकार. And get it 4 runs back to back, 2 चौकार, TDPL चौकार. सचिन नाईक, अप्रतिम फुलटॉस चेंडू होता. सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात सचिन नाईकच्या बॅटमधून. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 42 धावा, 4 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. धर्मवीर प्रतिष्ठान या संघाची प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकतायत. आतापर्यंत सचिन नाईकच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये 11 धावा. ताबडतोड फलंदाजी करत असताना रिस्पॉन्सिबिलिटी जाणतोय. तर राज जैन आतापर्यंत 23 धावा खर्च करतोय. या षटकामध्ये जर आपण विचार केला तर अजूनपर्यंत कोणताही गडी बाद झालेला नाहीये. सुंदर रणनीती दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेला पाहिलं स्विच हिटचा फटका पाहायला मिळतो इंटू द गॅप मध्ये. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जातील. दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ते फलकावर. 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11ची सरासरी प्रसाद परब सर आतापर्यंत चांगल्या प्रकारची मेंटेन केली जाते. 3 षटकांमध्ये 30 धावा होत्या, 10ची सरासरी होती, तदनंतर 11ची सरासरी. आणि खास करून प्लस पॉईंट जर आपण पाहिला तर दोन्ही फलंदाज आतापर्यंत शाबूत आहेत. आणि खेळपट्टी जणू काही मात्र आतापर्यंत आपण पाहिले सचिन नाईक याच्या प्रेमात पडलेली दिसते. हो डेफिनेटली सचिन नाईक असा एक खेळाडू ज्याने मात्र मागाशीच मी उल्लेख केला की नवी मुंबईमध्ये मच्छिंद्र स्मृती धारावी या संघासाठी जबरदस्त त्याने मात्र ऊन पाऊस बघितलेत. खूप वर्ष तो क्रिकेट खेळला, अनुभव जबरदस्त त्यांच्याकडे आहे. आणि एक ऑलराऊंडर, आज आपण ठाणे जिल्ह्यातली क्रिकेट स्पर्धा खेळतोय. मागे त्याने उल्लेख केला की नवी मुंबईतले खेळाडू, भिवंडीतले खेळाडू, शहापूरचे खेळाडू, आता सगळ्या मात्र घेऊन आम्ही कॉम्बिनेशन घेऊन खेळत आहोत. आणि मागच्या सामन्यात ज्याप्रमाणे विश्वजितने बॅटिंग केली त्यामुळे या सामन्यात त्यांना खेळण्याची एक उर्मी मिळाली, उत्तेजना मिळाली, एक ऊर्जा मिळाली आहे. आणि ती ऊर्जा मला सचिन नाईकच्या बॅटमधून पाहायला मिळते. विश्वजित एकाने खूप चांगली बॅटिंग होते, याच्यात मात्र शंका नाही. मागच्या सामन्यात त्यामध्ये ज्याप्रमाणे त्यांनी सामना जिंकून दिला, 19 वर 5 गडी बाद, 3 षटका केले. आणि 3 षटकांमध्ये म्हणजे 18 चेंडूत 40 धावा जमवायच्या होत्या. काही चेंडू बॅलन्स ठेवत असणं, ज्याप्रमाणे त्यांनी मॅच जिंकून दिली आहे. आणि तो एक मॅच विनर परफॉर्मन्स देतोय. आणि त्याच्या बरोबर फलंदाजी करायची आहे. आतापर्यंत चांगली सरासरी राखली 11ची प्रति षटका मागे. नक्कीच ॲब्सोल्युटली राईट प्रसाद परब सर. पुन्हा एकदा गोलंदाज राहिल शेख. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला होता. इनफिल्डच्या वरून खेळला जातो एक्स्ट्रा कव्हरला. तत्पूर्वी 1 धाव दुसऱ्या धावेसाठी निघाले. डेंजर झोनमध्ये होते, परंतु फेके येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात यावेळेला चित्याच्या चपळाईने. आणि पंचांची ॲज अ शार्प ॲज अ निडल, सुईसारखे तीक्ष्ण एक यावेळेला मात्र आपण पाहतोय धाव कपात होईल 1 शॉटने. मात्र एकच धावेवर या ठिकाणी ॲडिशनल पाहायला मिळेल. सचिन नाईक आणि विश्वजित ठाकूर हे 2 फलंदाज आहेत. चांगली गेम प्लॅनिंग या ठिकाणी केली जाते. एका साईडला राहिल शेख विकेटच्या शोधामध्ये आहे. अप्रतिम वाईट यॉर्कर. यावेळेला फक्त दिशा देण्याचं काम केलं. पाहायचं आहे बॅकअप नाही आहे. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मात्र यावेळेला एक धाव खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ठरणार आहे. कारण एक धाव म्हटलं तर क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे. एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचं ऑक्सिजन. आणि एक धाव मात्र म्हटली की लाईफ लाईन जिला म्हटली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 47 धावा, 4 गडी बाद, 5 चेंडू मागे 13 धावा आतापर्यंत सचिनच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. तर 4 चेंडू 4 धावा विश्वजित.
यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पुन्हा एकदा डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, जणू काही प्रॅक्टिस सुरू आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅकअप मिळत नाहीये आणि तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात. धावा कोणत्याही पद्धतीने होत, कोठूनही होत, परंतु यावेळेला धर्मवीर प्रतिष्ठान संघाला धावा येणं खूप गरजेची गोष्ट राहणार आहे. 2 धावा येत आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचते. राहिल शेखचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केले. फलंदाजाचा पूर्णपणे पवित्र यावेळेला जाणतोय आणि त्या अनुषंगाने मात्र लेन त्या लाईन सहित गोलंदाजी करताना पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय राहिल शेख. 49 लॉस ऑफ 4 विकेट. 4.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय उजव्या हाताने. यावेळेला पाहिलं ऑफ साईडला मात्र क्षेत्ररक्षक तैनात. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. कासार मॅन फ्रॉम अनगावचा हा खेळाडू आपण पाहतोय. इझिली कॅच घेतला गेला. गेल्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता विश्वजित ठाकूरचा, परंतु या मॅचमध्ये जो खेळ व्हायला होता तो खेळ मात्र झाला नाही. पार्टनरशिप जरूर झाली होती, परंतु अपेक्षित यावेळेला धावा आल्या नाही आणि त्याचंच या ठिकाणी आपण पाहू शकतायत. राहिल शेख आपण पाहू शकतायत. बघा, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डावला स्क्रीन आहे. स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती करतो स्क्रीनसमोर दूर व्हायचं आहे. स्क्रीनसमोर कोणीही बसू नये. स्क्रीनसमोर थोडंसं दूर व्हा. थँक्यू. राहिल शेख सुपर बॉलिंग या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतो. आम ॲक्शन अप्रतिम, चांगला वेग आहे आणि कर्णधारावर पूर्णपणे यावेळेला विश्वास जो दिला होता तो सार्थ ठरवलाय सुमित ढेकले या कर्णधारावर. राहिल शेखचं कौतुक करेन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मुकेश पाटील. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा ज्या पद्धतीने खेळला गेला होता पाहायचं आहे. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले, पंच मात्र सक्षम आहेत त्या ठिकाणी. आणि थर्ड अंपायरकडे मागणी या ठिकाणी पाहायला मिळते. थर्ड अंपायर त्याचं असं म्हणणं आहे की कुठल्या प्रकारचा स्पर्श बॅटला झालेला नाही आहे, पण बघायचं आहे तिसऱ्या पंचासाठी थोडंसं कन्फ्युजनचंही वातावरण आहे, त्यामुळे हा निर्णय त्यांनी सोपवला आहे कंट्रोल रूममध्ये. तिथे मात्र चेक केलं जाईल एक्झॅक्टली चेंडू कुठे ब्रश होऊन तो उडाला होता आणि त्यासाठी टीम GTC सज्ज आहे. टेक्निकल टीम खूप चांगलं काम करते. आज स्पर्धेचा 6वा दिवस आहे. जेव्हा जेव्हा रिव्ह्यू मागितला गेला तो रिव्ह्यू आम्ही तात्काळ म्हणजे ताबडतोब डिसिजन झाल्यानंतर कंट्रोल रूममध्ये तात्काळ तो आम्ही स्क्रीनवर सुद्धा दाखवला. ही ओळख आहे, पारदर्शकता. टीम GTC ऑफिशियल ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला हे स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते आणि खूप चांगलं काम सुरू आहे. प्रमोद, काय म्हणशील? ओव्हरऑल जबरदस्त प्लॅटफॉर्म मिळाला आहे ठाणे जिल्ह्यातल्या खेळाडूंना आणि ऑफिशियल ग्रुपचं. गतवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा आणि त्याचबरोबर टीम GTCचं भरपूर कौतुक होतं आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे. नक्कीच नक्कीच, नो डाऊट अबाउट इट. ज्या पद्धतीने आपण पाहतो जलपेश भोईर आणि त्यांची GTCची टीम मात्र या ठिकाणी आपण पाहतो. सर्वात जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारचं उत्तमरित्या ना हरकत नाही आहे, पाणी घेऊन जायला हरकत नाही आहे. तोपर्यंत ब्रेक आहे, डिसिजन पेंडिंग आहे, तोपर्यंत पाणी घेऊन जायला हरकत नाही आहे. काही खेळाडूंची पाण्याची मागणी आहे, त्यामुळे 13वा खेळाडू त्यांचा पाणी घेऊन जाईल. आणि बघायचं आहे आता मात्र या मुवमेंटला खूप चांगलं परफॉर्मन्स आतापर्यंत दिला आहे आणि सचिन नाईकच्या सोबत आपण बघतोय फलंदाजीला आला आहे फलंदाज मुकेश पाटील. याच्याकडनं संघ आता मात्र अपेक्षा ठेवतोय की चांगली बॅटिंग इथे यशा मुवमेंटला व्हावी आणि चांगला खेळ आतापर्यंत दाखवावा. काय म्हणशील, ज्याप्रमाणे तुम्हाला ड्रेस कोड पाहायला मिळतोय प्रमोद, या स्पर्धेत आमचे जे किट पार्टनर आहेत भवानी स्पोर्ट्सचे महेश पवार, विनय पवार यांनी मात्र खूप चांगलं ड्रेस कोड, खूप चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गतवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि स्क्रीनवर असं डिसिजन आय थिंक येते नॉट आऊट, फलंदाज बाद नाही आहे कारण बॅटची एज नाही घेतली कुठल्या प्रकारची, त्यामुळे फलंदाज शाबूत असेल, स्थिर असेल मैदानावर. पण वी टॉकिंग अबाउट द ड्रेस कोड किट पार्टनर ऑफ द टुर्नामेंट TDPL भवानी स्पोर्ट्स. नक्कीच नक्कीच सुंदर ड्रेस कोटिंग आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दृश्य आपण पाहू शकता. या स्पर्धेचं पूर्णपणे लुक आहे तो पूर्णपणे ब्रँड तयार झालेला आहे आणि त्यासाठी जी रात्रंदिवस मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळाली, जे ऑफिशियल टीमचे सर्व आपल्याला पाहायला मिळतात सदस्य आहेत ऑफिशियल टीमचे आपण पाहतो. आणि सर्वात खास गोष्ट जे व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं आहे ते मात्र आधारस्तंभ आहे संघ मालक आणि संघ मालकांच्या माध्यमातून आपण पाहतो हे खेळाडू तयार होताना पाहायला मिळत आहेत. तुमची क्वालिटी काय आहे, तुमचं टॅलेंट काय आहे, तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल काय आहे, हे सर्व काही दाखवताना आपल्याला पाहायला मिळत
देत आहेत ते आमचे सर्व खेळाडू. अप्रतिम, सर्वांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल. 49 एकंदरीत 50 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. 5 गडी बाद झालेले आहेत. 4.5 चेंडूचा खेळ झालाय. 5वं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. राहिल शेखचं कौतुक करेन. आतापर्यंत त्याने जवळजवळ 11 चेंडू हाताळले, त्यामध्ये 14 धावा आणि 2 गडी बाद केलेले आहेत. हे सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. गोलंदाजी अनालिसिस यावेळेला पाहिलं, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॅटचं एज अँड टेकन, फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. नगरीमध्ये 50 धावा, 6 गडीबाद अशी स्थिती पाहायला मिळते. 5 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. आतापर्यंत मुकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये एक वेळ मात्र सचिन नाईक सुंदर फटकेबाजी करत होता, परंतु जागा बनवून खेळण्याच्या प्रयत्नात मात्र यावेळेला सुंदर राहिल शेखचं कौतुक करेन. 3 गडीबाद ज्याने केले. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. प्रसाद परब सर, राहिल शेखच्या बद्दल काय म्हणतील? अप्रतिम, सुपर बॉलिंग. नाही, डेफिनेटली संगणकाचं कौतुक करणं, कारण पहिली काही षटकं आपण जर बघितली तर पहिले षटक सामन्यामध्ये हाताळलं ते गोलंदाज राज जैन, नंतर सुरेश पारधी, तिसऱ्या षटकात पुन्हा राहिल शेखला आणलं. म्हणजे तिन्ही स्पेलमध्ये आपण वेगवेगळे डिफरंट गोलंदाज बघितले. त्यापैकी 2 षटकांचा स्पेल राज जैनने पूर्ण केला. 2 षटकात त्याने 26 धावा खर्च केला. 1 सफलता त्याच्या नावावर पाहायला मिळाली. तर राहिल आता मात्र आपल्या या षटकात मात्र जबरदस्त कमबॅक करतोय. पहिल्या षटकाच्या स्पेलमध्ये आपण पाहिलं की त्याने 9 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला. पण या षटकामध्ये एक वेगळी आणि एक स्पेशल गोलंदाजी पाहायला मिळते ती राहिल शेखकडून. नक्कीच प्रसाद परब सर, यावेळेला आपण पाहतोय 50 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सन्मेश वाघमारे. यावेळेला मात्र टक्कन आवाज आलाय, परंतु या ठिकाणी सुंदररित्या जजमेंटने झेल टिपला जातोय. डीप मिड विकेटला फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. इलेव्हन पूर्ण आणि त्याचबरोबर जागृती 11 डोंबिवली दोन्ही संघाचे संघनायक. विनंती करतो, नाणेफेकीसाठी आपण सज्ज राहायचं आहे. कॅप्टन आहेत विशाल म्हात्रे, ते म्हणजेच जागृती 11 डोंबिवली, आणि त्याचबरोबर आयरव 11 पूर्णा संघनायक आहेत म्हणजेच विशाल शेलार. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे की आपण रेडी राहायचं आहे. या इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. 50 धावा, 7 गडीबाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 5.1 चेंडूचा खेळ झालाय. सन्मेश वाघमारेला मात्र पहिली सफलता त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. 1 गडी बाद केलाय. डावखुऱ्या हाताने यावेळेला आपण पाहतोय हळूहळू पंच वत आहेत आणि ॲक्युरेट डिसिजन देत असताना पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकतात. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसवली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 51 रन. राजा मंडप डेकोरेटर्सचे प्रतिनिधी जर असाल तर आपण जरा प्लीज संपर्क साधायचा आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी. राजा मंडप डेकोरेटर्स. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय राहुलजी माडी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफीज आहेत त्या मात्र स्पॉन्सरशिप केलेल्या आहेत. यावेळेला मात्र वेगाने चेंडू निघून जातोय. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. राहुलजी माडी साहेब यांचं चौकार आणि स्वागत आमच्या मुख्य मंचावर. त्यांच्या समवेत अल्पेशजी गोतारणे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. 55 धावा, 7 गडीबाद, 5.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. विकी भोईर एका साईडला, आकाश पाटीलच्या बॅटमधून एक दमदार चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पहिला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथपर्यंत पोहोचत नाहीये. क्षेत्ररक्षक शॉट गली रिजनला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव काही रोखू शकणार नाहीयेत. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या धर्मवीर प्रतिष्ठान या संघाची प्रथम फलंदाजी करताना 56 धावा, 7 गडीबाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला जर आपण पाहिलं तर सुंदर हंसिका 11 स्पोर्ट्सचा ओळी हा संघ आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला जर आपण पाहिलं तर न्यू मॅन इन ऑन द क्रीज विकी भोईर फलंदाजी
करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज जर आपण पाहिलं तर डेथ ओव्हरमध्ये सन्मेश वाघमारे एक सफलता प्राप्त करतोय. विकेट टेकिंग गोलंदाज. यावेळेला पाहिलं सुंदर फटका आहे एक्स्ट्रा कव्हरला, मात्र यावेळेला चेंडूला खेळलं गेलंय. तत्पूर्वी राज जैन फेकी करतोय, ॲक्युरेट फेकी करतोय. रवींद्र जडेजा कॉपी बुक स्टाईलमध्ये एकदा वर्जित केली जाते आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 57 धावा. जी आयटेम कार जी रस्त्याच्या मधोमध आहे, तर कृपया करून 7131 मी विनंती करेन ती जरा कार बाजूला करायची आहे. यावेळेला खोलवर चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर, डिरेक्ट हिट. द फिंगर इज गॉन अप, अंपायर नाव एस इज गॉन. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट नंबर 8, 57 लॉस ऑफ 8 गडी बाद. यावेळेला फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत मिस्टर आकाश. शेवटचा चेंडू आहे आणि या चेंडूवर निर्भर असेल किती धावांचं लक्ष हे समोर ठेवलं जाईल. हंसिका 11 स्पोर्ट्स ओळी संघासमोर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅकलिपचा उपयोग केला होता. बॅटचा टॉप एज आणि मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये कोणतीही चुकी करत नाही आहे क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद. 57 वर मात्र पहिला डाव गडगडला जातोय. 57 धावांवर 9 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. तर टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करतोय RI11 पूर्णा टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला दिसेल जागृती स्पोर्ट्स डोंबिवली. आय कांटली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल तर दोन्ही संघनायकांनी लगेच नाणेफेकीसाठी इथे उपस्थित राहायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. कॅप्टन विवेक शेलार आणि कॅप्टन विशाल मात्रे टॉससाठी रिपोर्ट करायचं. चला दोन्ही संघाचे कर्णधार मी विनंती करेन जागृती स्पोर्ट्स डोंबिवली आणि RI11 पूर्णा दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. टॉस करण्यासाठी नाणेफेकीचा कौल केला जाईल. प्लीज पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय दोन्ही संघाचे कर्णधार जागृती स्पोर्ट्स आणि RI11 पूर्णा विवेक शेलार आणि विशाल म्हात्रे मी विनंती करेन आपण टॉस करण्यासाठी या. विशालजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विवेक शेलार विनंती करेन प्लीज आपण लवकरात लवकर या. तुझी I10 कार आहे 7131 ती लगेच बाजूला करायची विनंती आहे त्या कार मालकाला. आणि याच दरम्यान TDPLचा आनंद घेण्यासाठी रायगड नगरीतून पिसा गावातून इथे प्रेक्षक उपस्थित झालेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याच दरम्यान नकुलदादा विजय पवार आणि शैलेश सागमान झाला. या दादा आपण मंचावरती
आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. प्लीज कम ऑन द स्टेज. एक अतिशय चांगले क्रिकेटर आहेत. RPL देखील खेळताना आपण पाहू शकाल विजय पवारला. या नकुल दादा मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ते आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे केला जाईल टॉस आणि तिथे सज्ज आहेत प्रमोदजी शेडगे. चला विवेक शेलार लवकरात लवकर यायचं आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. चला दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. विशाल मात्रे एका साईडला आहेत. मी विनंती करेन विवेक शेलार प्लीज नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. तर मॅच सुरू होतीये. आपण जाऊया सामन्याकडे. 3 ओव्हरनंतर केला जाईल टॉस. ज्यावेळी ड्रिंक ब्रेक असेल आणि सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. हरेश मिरकुटे आणि त्याच्या जोडीनं आला सुमित ढेकले. मागच्या सामन्यामध्ये 49 धावेची एक धुवाधार बॅटिंग त्याने केली. टार्गेट चांगलं सेट झालं आहे कारण गोलंदाजी या टीमची ताकद आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला आहे. नुकतंच ज्यानं हे मैदान गाजवून सोडलं, आपल्या नावाचा परिचय दिला आणि डंका गाजवला दिगोडे गावाचा, उरण परिसराचा, रायगडाचा रायगड एक्सप्रेस विश्वजित ठाकूर. पहिलाच बॉल विश्वजित ठाकूरच्या वेगावरती कुठेतरी हल्ला बॉल करताना हरेश मिरकुटे. चेंडूनी बॅटचा संपर्क तर व्यवस्थित तितकासा झाला नव्हता. मात्र 2 धावा तर जरूर मिळतील. सुरुवात चांगली झाली आहे. वेल बिगनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं की सुरुवात चांगली झाली की शेवट गोड होतो. या मॅचमध्ये टार्गेट चेस करायचं ते म्हणजेच 58 धावेचं. 57 धावा बनवल्या, 9 गडी बाद झाले आणि 58 रनचं लक्ष हंसिका ओवळीसमोर ठेवलं आहे धर्मवीर प्रतिष्ठाननं. ओव्हर द विकेट हरेश मिरकुटेसाठी हा बॉल. बॅटची बाहेरची कडा, यष्टांच्या मागे क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं. तो पण एक सिंगल केली जाईल कंप्लीट. आता मजा येईल. आता टेनिस बॉल क्रिकेट जगताचे 2 धुरंधर एकमेकांसमोर. एका बाजूला ज्याच्या फलंदाजीचा बोलबाला या TTPLच्या दुसऱ्या पर्वामध्ये राहिला, अर्धशतकांना थोडीशी हुलकावणी जरूर दिली, मात्र स्वतःला ज्यानं सिद्ध केलं आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये जो प्रसिद्ध राहिला सुमित ढेकले, तर दुसऱ्या बाजूला आहे विश्वजित ठाकूर. आता विश्वजित ठाकूरचा वेग इथे बोलेल. सुमित ढेकलेची आक्रमकता पाहायला मिळेल की त्याचा संयम पाहायला मिळेल कारण लक्ष आहे 58 धावेचं. आता मजा येईल. गेम इज ऑन. हल्ला बोल करत होते. बॅटचा स्विंग तर भरपूर काही सांगून जात होता. मग पाहायचं चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला आहे का, तर यस एक सिंगल इथे मेल. बॅटला स्पर्श झाल्यानंतर सुमित ढेकलेनं केली इथे स्ट्राईक रोटेशन. हरेश मिरकुटे इथे पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला. TTPL तुम्ही एन्जॉय करता. आजचा दिवस आहे या स्पर्धेचा 6वा. उद्यापासून ही स्पर्धा डे नाईट क्रिकेट फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दिवस रात्र उद्यापासून क्रिकेट आणि क्रिकेट. TTPL सीझन 2. वॉट अ बॉल. याचंच नाव आहे विश्वजित. वेगावरती स्वार होऊन फलंदाजांची स्वप्न करतो जो चित, त्याचं नाव आहे विश्वजित. मग फिल्डर साथ देत नाही आहेत. दोन्ही टीमचा हाच एक मायनर पॉईंट राहिला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जर बारकाईने लक्ष टाकलं तर तुम्ही खेळता TTPL. ठाणे जिल्ह्यातील एक खेळाडू निवडून हा संघ तयार झाला आहे. तर म्हणजे बेसिक मिस्टेक्स आहेत त्या तुम्हाला टाळाव्या लागतील. फिल्डिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. जर तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर शेवटच्या टप्प्यापर्यंत एक रन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. 58 रनचं टार्गेट इतकं मोठं नाही आहे कारण सुमित डोक्यानं क्रिकेट खेळतो आणि मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं 74चं टार्गेट. स्कोर बरोबर झाला होता. मॅच झाली होती सुपर ओव्हर. अतिशय सुंदर फटका विश्वजित ठाकूरच्या वेगावरती झाला स्वार. हरेश मिरकुटेनं केलाय वार. लॉंग ऑनच्या वरनं उडवलाय बॉल. सीमा पार येतोय. TTPL षटकार.
का याचं कारण काय, नुकतंच आपण बोललो ना की मायना मिस्टेक आहेत त्या तुम्हाला रोकाव्या लागतील. स्ट्राईक मिळाली हरीश मिरकुटेला, सिंगल होती, आल्या 2 धावा आणि तदनंतर हरीश मिरकुटेच्या बॅटमन आला विश्वजित ठाकूरच्या विरुद्ध TTPL सिक्सर. ऑन साईडला इम्प्रोमायझेशन स्ट्रोक खेळायचा होता, दिशेमध्ये परिवर्तन, मागच्या षटकाराचा दबाव आता जाणवतोय विश्वजित ठाकूरवरती. एक सिंगल होती ॲड, थोडंसं महागडं षटक. मागच्या मॅचमध्ये देखील विश्वजितला एकही विकेट मिळाली नव्हती. हे क्वचितच पाहायला मिळतं की विश्वजित ठाकूर 2 षटकं टाकतोय आणि त्याच्या खात्यामध्ये एकही विकेट नाही आहे. पण TDPL मध्ये ॲज अ बॉलर विश्वजित ठाकूरची पहिली शिकार कोण असेल? 13 धावा धावफलकावर. आता बॅटची कडा आणि पहिली शिकार झाली आहे विश्वजित ठाकूरची आणि ती ठरली आहे हरेश मिरकुटेची विकेट. आणि पहिला धक्का P1 मध्ये दिलाय विश्वजित ठाकूरनं, तो म्हणजेच हंसिका ओवळी क्रिकेट संघाला. डीजे एंटरटेन करत असताना पहिल्या षटकाचा खेळ झाला संपन्न. रन झाले 13. इन ॲट नंबर 3 फलंदाजीसाठी दाखल होतोय साहिल शेख. हा देखील पडगा विभागातील खेळाडू आहे. अतिश घोडविंदे त्या टीममधनं बिलॉंग करतो, ढोले त्याच टीमचा हा खेळाडू साहिल शेख. सुमित ढेकलेनं 1 बॉलचा सामना केला, 1 रन त्याच्या बॅटमन आली आहे. विश्वजित ठाकूरनं खर्च केला 13, 1 विकेट त्याला मिळाली. संघर्ष करत राहा, कारण साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही. हरीश मिरकुटे हे सांगत होता विश्वजित ठाकूरला, मात्र विश्वजित ठाकूरनं त्याला थांबवलं आणि पहिला गडी मिळाला. बॉलिंग ट्रॅकवरती नवी मुंबईचा तेस्तर्रा बॉलर जो आज TDPL मध्ये खेळतोय धर्मवीर प्रतिष्ठान टीमसाठी. नाव त्याचं विकी भोईर आहे. अनेक प्रेक्षकांच्या हृदयावरती ज्या टीमनं राज्य गाजवलं, 1 टीम 1 ड्रीम हे ज्या टीमचं स्लोगन आहे, अर्थातच मच्छिंद्र स्मृती दाराव आहे ज्या टीमच्या नावाचा नेहमीच डंका वाजतो. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये रायगड असेल किंवा ठाणे असेल, त्या टीमला हा खेळाडू बिलॉंग करतो आणि या टीमचा कॅप्टन देखील आहे सचिन नाईक. तो देखील आज धर्मवीर प्रतिष्ठानला लीड करतोय. कॉम्बिनेशन चांगल्या बॅलन्स टीम आहेत हंसिका ओवळी आणि त्याचबरोबरीनं आपण पाहतोय ती म्हणजेच या मॅच मध्ये फाईट करत असताना धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी. ओव्हर द विकेट आला विकी भोईर, शॉट ऑफ लेन. साहिल शेखनं केलाय, गतीचा वापर केला, हुक आणि बॉल चाललाय फाईन लेगला, कारण धाव्यांची लागली आहे भूक. साहिल शेखला मिळतोय चौकार. आणि समोर एक तेजतर्रार बॉलर तरी देखील आपण पाहतोय विस्फोटक बॅटिंग करत असताना साहिल शेख. हरीश मिरकुटेचा डाव जिथनं थांबला तिथनं हा डाव सुरू केला साहिल शेखनं आणि 4 धावेनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे सरकेल. आपण रन्स इथे पाहू शकाल स्कोर कार्डवरती झालेत त्या म्हणजेच 18. 1 गडी बाद 18 रन धावफलकावरती आलेत. काय फाईट करत असताना ही टीम या मॅचच्या दरम्यान तुम्ही पाहू शकाल. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, इथे नद्यांनी दिली आम्हाला समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव इथे लढवयांच्या सदाशिरी. अरे रणफंदीची जात अमोची, कोणामा भयभीत करी. अगदी तेच तर बॉलर समोर खेळतो आणि तरीही अजिबात मनामध्ये कोणतीही शंका नाही आहे, कारण त्याला माहिती आहे ढोले गावाचा डंका वाजवायचा आहे, आपल्या टीमला जिंकवायचं हंसिका ओवळीला, तर लढायचं आहे. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर वळाला आणि अंपाचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये. एक सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना स्कोर जाऊन पोहोचलाय 19. अंपायर डिसिजन इज फायनल. लक्ष असू द्या, जर चर्चा करायची झाली तर अंपायर आपापसात करू शकले असते, मात्र अंपायरचा निर्णय अंतिम मानला जाईल आणि हा चेंडू वाईट घोषित केलाय.
धावसंख्या आहे धावफलकावरती. या व्हाईट बॉल नंतर हा रिप्लाय तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट आले आणि येस व्हाईट बॉल आहे. हाईट फॅक्टर देखील चर्चेचा भाग होता आणि त्यामुळेच 1 फॉर द ओव्हर हा कॉल केला स्क्वेअर लेग अंपायर्सनं आणि तो कॉल केला जातोय मुख्य पंचांच्या माध्यमातनं. विकी भोईरला 1 फॉर द ओव्हर. यानंतर जर चेंडूला बाउन्स केलं, जास्त उसळी आपटी दिली गेली तर अंपायरच्या माध्यमातून नो बॉल किंवा वाईट बॉल घोषित केला जाईल. चांगली सुरुवात हंसिका ओळीसाठी. यावी समोर आहे खोलवा टप्प्याचा बॉल अतिशय डीप राहिला होता आणि बीट करून जातोय वेगानं. इथे बीट करत असताना बॅट्समन साहिल शेखला एक बॉल विकीचा खराब आला. तिथे हुक केलं तर नंतर आपली जी स्ट्रेंथ आपली जी ताकद आहे त्यावरती लक्ष केंद्रित करत असताना विकी भोईर चेंडू टाकला इथे निर्धाव. 19 धावा 1.3 षटकं झाली आहेत. बॅटची लागली आहे कडा आणि आता विकेटचा पडतोय सडा. दुसरी विकेट जाईल आता विकी भोईरच्या खात्यामध्ये आणि फलंदाज होतील बाद. साहिल शेख बॅक टू डगआउट. आगमन झालं वीरेंद्र दादा पाटील जे अतिशय चांगले क्रिकेटर आहेत डायगर टीमचे, तर त्यांना मी इन्व्हाइट करतो या पण मंचावरती. TDPL 2021च्या दुसऱ्या पर्वात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत है. विकी भोईर रफ्तार दुगनी हो जाती है जब जिंदगी दाव पर लग जाती है. चौकाराला हे माहिती होतं विकी भोईरला कमबॅक करायचं आहे आणि हा विकी भोईरचा तेज तरार बॉल बॅटला झाला स्पर्श आणि विकेटचा होतं हर्ष कारण शाहिद शेखनं घेतली आहे कॅच. आणि आता 19 वरती 2 गडी बाद ही स्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या हंसिका स्पोर्ट्स ओवी संघाची. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4 सुमित ढेकलेच्या जोडीनं मैदानावरती दाखल झाला अक्षय कासार. जर भिवंडीचं आपण क्रिकेट पाहिलं तर या खेळाडूची देखील एक वेगळी प्रसिद्धी आहे. RD440 जी विनोद पाटील फॅम टीम आहे त्या टीमसाठी सिटी क्रिकेट अतिशय चांगलं खेळलं या खेळाडूंना मागच्या हंगामामध्ये आणि आज TDPLमध्ये त्याची वर्णी लागली आहे. हंसिका ओवळीसाठी पाहिजे काय रोल दिला आहे सुमित ढेकलेनं, कशा प्रकारे इथे गेम प्लॅन आहे की सिंगल डबल मॅच पुढे घेऊन जायची की मोठे फटके पॉवर प्लेमध्ये खेळायचे, मग विकेट जाण्याचा धोका देखील आहे. समोर आहे विकी भोईर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. अजून एक सुंदर बॉल पडल्यानंतर शॉर्ट ऑफ लेनवरनं चेंडूला टॉस करत असताना विकी भोईर एक सिंगल मिळतीये स्ट्रायकर एंडला येतो सुमित ढेकले. एका सिंगलनं अकाउंट ओपन झालं बॅट्समन अक्षय कासारचं. इनिंगच्या पहिल्या बॉलवरती ज्यावेळी तुम्ही फेस करताना सिंगल कंप्लीट करता त्यावेळी एक वेगळा कॉन्फिडन्स तुम्हाला मिळतो असं नेहमीच क्रिकेट समीक्षक आणि अतिशय चांगले क्रिकेटर सुनील गावस्कर सर म्हणतात. आणि इथे पहिली सिंगल अक्षय कासाच्या बॅटमन आली आहे. धावफलक 1 ने पुढे जाईल 2-0 20 2 गडी बाद. पॉवर प्लेचा अंतिम बॉल आहे. फिल्डिंगमध्ये आता चेंजेस. सुमित ढेकलेसाठी एक डीप कव्हर आहे, ऑन साईडला एक डीपमध्ये मिड विकेट आहे आणि एक खेळाडू तुम्हाला जवळजवळ स्क्वेअर ऑफ द विकेट पाहायला मिळतोय. बॉल तयार राऊंड विकेट फुल टॉस आणि अपील झाला. यस बिग विकेट फलंदाज होतोय बाद. मात्र सुमित ढेकलेनं घेतला DRS. पंचांच्या निर्णयावरती आता पाहिजे अंपायर ठाम राहताना दिसतील की हा DRS या मॅचमध्ये अमूलाग्र बदलाव इथे घडून आणेल. डिसिजन पेंडिंग. चेंडू आलाय आपण पाहायचं लोवर फुल टॉस की जे हाईट फॅक्टर आहे महत्वाचं आहे तिथे काही चुका झालेत का. डिसिजन आहे पेंडिंग. आणि जसा अंपायरचं फिंगर अप झालं ना सुमित ढेकलेनं लगेच घेतला DRS. लेग बी फॉर विकेट LBW साठी हा DRS. तर आपल्याकडे आता आहे वेळ. दोन्ही कॅप्टन देखील झालेत उपस्थित. तर आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे केला जाईल टॉस. एका बाजूला आहे विवेक शेलार, दुसऱ्या बाजूला आहे विशाल म्हात्रे. याचं विशाल दादा टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिथे सज्ज असतील प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच ओंकार शेट्टे. या विशालजी म्हात्रे आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात विवेक शेलार सुपर्ब दोन्ही मात्र कर्णधार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
खूप अनुभवाने समृद्ध विशालजी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी विनंती करेन अंजूर गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले केतनजी तरेसाहेब आपणास विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी या. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. आधी चेक केलं जाईल ओव्हर स्टेप आहे का, फेअर बॉल आहे. आता इम्पॅक्ट तुम्हाला दाखवलं जात आहे. इम्पॅक्ट इन लाईन, हाईट फॅक्टर, आता या गोष्टी करायच्यात आपल्याला चेक. आणि हे डिसिजन आता काही क्षणात आपल्या समोर येईल. टेक्निकल टीम इथे सज्ज आणि आमचे मॅच रेफरी देखील पूर्ण JP पॅनल. जे पवार आहेत, सुभाष पाटील आहेत, मुन्ना पठाण. आता केलं जाईल चेक की चेंडूने बॅटचा स्पर्श झाला होता का, आणि नाही आहे म्हणजे परतावं लागेल सुमित ढेकलेला. मीडियम मोठी विकेट टीम धर्मवीर प्रतिष्ठानला आणि बाहुबली सुमित ढेकलेची विकेट विकी भोईरच्या खात्यामध्ये होईल ऍड. टॉस या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय सन्मान्य केतनजी तरेसाहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. कॉइन स्पिन करायचं आहे. छाप आणि यावेळेला काट आलेला आहे. धन्यवाद केतनजी तरेसाहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. जास्त वेळ घेणार नाहीये. विवेक, नाणेफेकीचा कौल खूप महत्त्वाची भूमिका असते. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. काय एक्झॅक्टली डिसिजन काय असेल आपला? मी फिल्डिंगच करू, चेसिंग करू. क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात. 36 चेंडूमध्ये प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा मानस असेल? 60+60च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी रेग्युलर गोलंदाज असतील. गेल्या मॅचमध्ये चांगल्या प्रकारचे गोलंदाजी केले होते. शेवटचं षटक कदाचित तुझ्या हातात आलं असतं तर थोडीशी मॅच रफ अँड टफ व्हायला मिळाली असते. परंतु क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. आता मात्र काही चेंजेस केलेले आहेत प्लेइंग 11मध्ये. चेंजेस होणार. बॉलर एक ॲड होणार. नक्कीच ही खेळपट्टी तुझ्या मनासारखी आहे. जसं गेल्या वेळेला तुम्ही उल्लेख केला होता. एकंदरीत ही TDPL खेळताना कसा आनंद साजरा करतोय? खूप आनंद आहे, कारण का TDPL एक वर्षातून येते. चांगली टुर्नामेंट आहे आणि यावर्षी तर अजून चांगली केलेली आहे. नक्कीच शेवटचा प्रश्न असेल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जातील असा कोणता तुझा खेळाडू फेवरेट आहे जो आदर्श खेळाडू मानतो तू? रोहित शर्मा. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच विवेक शेलार. विशालजी म्हात्रे, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता आपण? मी बॅटिंगच केली असती. आता मनासारखी फलंदाजी आले. 36 चेंडूमध्ये काय एक्झॅक्टली टोटल असेल की या संघाला मात्र इथपर्यंत धावा जर केल्या तर दबाव आहे? काय नाही, मगाशी तर चांगलीच बॅटिंग केली सर्वांनी. आमच्याकडून जरा फिल्डिंग मिस झाली, त्याच्यामुळे आम्ही हारलो. पण आमचा आता प्रयत्न असेल की 60+ पर्यंत किंवा 60 झाले तर बरं होईल. नक्कीच प्लेइंग 11मध्ये काही चेंजेस केलेले आहेत आता? हो, नक्कीच चेंजेस असतील. नक्कीच दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील, कारण मॅच रनिंगमध्ये चालू आहे. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे तो आपण पाहिलात विवेक शेलार अँड कंपनीने. आणि प्रथमतः हा क्षेत्ररक्षण करण्याचा धाडस निर्णय घेतला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. त्या ठिकाणी सज्ज आहेत दोन सुंदर समालोचक. एका साईडला ओंकार शेट्टे आणि एका साईडला IPL कॉमेंटेटर मिस्टर कुणालजी दाते सर. थँक्यू व्हेरी मच. वेलकम इन सेकंड स्पेल. विश्वजीत ठाकूरचं स्वागत अक्षय कासारनं षटकारानं केलंय. हा हाफ ट्रॅकर ऑन साईडला वेगळ्या शैलीनं खेळले. हा बॅटनं पूल केलं, एक सिंगल मेल. अक्षय कासारनं पहिल्याच बॉलवरती सांगून दिलं टीम धर्मवीर प्रतिष्ठानला, पंखी काफी नहीं आसमानों के लिए, हौसले भी चाहिए, ऊंची उड़ानों के लिए.
आणि हा षटकार एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलाय. त्यानंतर सेन्सिबल बॅटिंग करत असताना अक्षय कासार मोठा फटका आला. सिंगल स्ट्राईक वरती इन्व्हाइट केला न्यू बॅट्समन विनायक कुमार सिंगला. टीमची टोटल झाली आहे 27. बनवायच्या त्या मॅचमध्ये 58 धावा. अजूनही 31 धावेचं लक्ष बाकी आहे. बॅटची बाहेरची कडा, चेंडू जाईल फर्स्ट स्लीपमध्ये. थोडेसे फंबल झाले होते, मात्र एक सिंगल रोखता येणार नाही आहे आणि धावफलक 1 ने पुढे सरकेल. स्कोर मोज ऑन 28, लॉस ऑफ 3 विकेट. 28 धावा 3 गडी बाद. विश्वजित ठाकूरचा सेकंड स्पेल आहे या ओव्हरमध्ये. विकेटची नितांत गरज डॉट बॉलची. विश्वजित ठाकूरला ज्या बॉलिंगसाठी जाणलं जातं TDPL मध्ये आतापर्यंत ती पाहायला मिळाली नाही आहे. थोडासा महागडा ठरला आहे विश्वजित ठाकूर, मात्र फलंदाजीमध्ये त्यानं आज कमाल केली. मॅन ऑफ द मॅच राहिला. फुल टॉस आहे, पाठवलाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेस आहे फिल्डरसाठी, आउटफील्ड फास्ट आणि बॉल थांबणार नाहीये. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करत सीमा पार. 4 धावा चौकार. बॅटिंग होतीये असं वाटलं होतं की आता सुमित ढेकले बाद झालाय. विश्वजित ठाकूर मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करून देईल, मात्र पार्टनरशिप होतीये. पहिल्याच बॉलवरती षटकार. त्यानंतर आपण पाहिलं सिंगल आली विनायक कुमारच्या बॅटमधनं. अक्षय कासार चांगली बॅटिंग करतोय आता. एक चांगला बॉल आहे जो गरजेचा होता. या डॉट बॉलचं आता जे पर्सेंटेज आहे ते वाढवावं लागेल तरच या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं धर्मवीर प्रतिष्ठान टीमचं. विश्वजित ठाकूरनं आतापर्यंत 25 धावा खर्च केलेत या षटकातील. अजूनही अंतिम बॉल त्याचा शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 12 रन. अक्षय कासार 1 षटकार 1 चौकार 2 सिंगल आणि नुकताच तो 1 डॉट बॉल खेळलाय. अंतिम बॉल विश्वजित ठाकूरच्या षटकातील. अक्षय कासार साठी ऑन साइडला आडवा बॅकनं पुल केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वॉट अ शॉट. विकेट. TDPL सिक्सर. संपलाय. रन झालेत 18-38 आणि आता बनवायचे आहेत 18 बॉलमध्ये 20 धावा. 18 चेंडू आणि 20. विश्वजित ठाकूरच्या विरुद्ध 2 षटकार 1 चौकार आणि अक्षय कासारची बॅटिंग पाहिल्यानंतर अनगाव आणि तो परिसर आहे जो पूर्ण भिवंडी विभाग आता म्हणत असेल उड़ान तो भरना है चाहे कई बार गिरना पड़े, सपनों को पूरा करना है चाहे खुद से भी लढना पड़े. आणि स्वतःशी तिथे जणू काही पैज लावली आहे अक्षय कासारनं. त्या पैज थोडीशी चर्चा मैदानावरती सुरू आहे. तोपर्यंत आपण आमचे जे स्टँड्स आहेत जे स्पॉन्सर आहेत त्यांचा आभार व्यक्त करू. सुरेश म्हात्रे, बाळा मामा त्यांचे आभार ज्यांच्या नावानं स्टँड आहे. गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाळा, जगन्नाथ पाटील त्यांचं आभार. दीपकदादा प्रतिष्ठान, महेंद्र म्हात्रे नांदिवली त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. मेगा स्पोर्ट्स वाघवीळ, महेश चौधरी, हरीश म्हात्रे त्यांचं देखील आभार. राजवीर विनोद पावशे आणि त्याचबरोबरीनं उत्कृष्ट गोलंदाज जी आम्हाला सायकल पुरस्कृत केली आहे अनिल राजाराम भोईर, कार्यसम्राट सरपंच वाकळण त्यांचं देखील आभार. ट्रॉफी स्पॉन्सर मॅन ऑफ द मॅच रणधीर कुमार अँड कंपनी, नितीश चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य खारबाव त्यांचं मनपूर्वक आभार आहे. मालिकावीर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, इमर्जिंग प्लेअर PK दिवाकरन यांच्या स्मरणार्थ डॅनी पॅरियता यांच्या माध्यमातून सायकल्स आहेत. शिक्षण महर्षी नारायण शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विष्णू शेठ नारायण शेठ पाटील जे डायगर गावातील एक अतिशय लोकप्रिय असं व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडनं पहिल्या आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी. थँक्यू सो मच. स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ भिवंडी विभागातील एक दानशूर नेतृत्व आणि दातृत्व कसं असावं याचं एक ज्वलंत उदाहरण
चित्तरंजनच्या कार्याने तब्बल 20 ते 25 वर्ष समाजसेवा करत ठेवलाय असं व्यक्तिमत्व सन्माननीय श्री कुंदन तुळशीराम पाटील यांच्याकडून द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आणि उत्कृष्ट फलंदाजाची सायकल या सगळ्यांचं करतोय आम्ही मनपूर्वक आभार आणि तुम्हाला घेऊन जातोय मॅचकडे 18 बॉल जिथे डिफेंड करायचे त्या मॅचमध्ये 20 धावा धर्मवीर प्रतिष्ठानला. या ऐकूयात कुणाल दात्यांचा आवाज येणाऱ्या 3 षटकांसाठी. खूप चांगली बॅटिंग अक्षय कासारची या अगोदरच्या षटकामध्ये, खास करून विश्वजित ठाकूर सारख्या गोलंदाजाच्या विरुद्ध दमदार फटकेबाजी त्याने केली. आता 18 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे आणि 20 धावा थोडंसं सोपं लक्ष वाटते परंतु कठीण केलं जाऊ शकतं. विकी गोलंदाजीसाठी चांगली लाईन, आतमध्ये येणारा बॉल हलक्या हाताने ढकललाय, रनआउटची संधी आहे आणि इथे रनआउट होतोय फलंदाज अक्षय कासार. आवश्यकताच नव्हती या रनची. अक्षय कासार बाद होतोय. या अगोदर चांगली बॅटिंग त्याने केली होती आणि अखेर तो परतलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. मोठी विकेट टीम धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडीसाठी आणि आता इथून पुन्हा एकदा संघर्ष कायम असेल हंसिका स्पोर्ट्स ओवळीचा, कारण एकूण एक रन एकूण एक विकेट महत्वाची ठरेल या मॅचमध्ये. आता 17 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे हंसिका स्पोर्ट्स ओवळीला हा सामना जिंकण्यासाठी आणि या ग्रुपमधून टॉप करण्यासाठी. या पुढचा सामना जर तुम्हाला खेळायचा नसेल, जो अंतिम सामना असेल आजच्या दिवसातला 5वा सामना, तर या मॅच मध्ये जिंकणं गरजेचं आहे. चांगली लाईन, पिचिंग झाल्यानंतर बॉल उसळी घेतलीये आणि अगदी पोटाच्या दिशेने बॉल आलाय. हीच तर खरी खासियत आहे. उंची चांगली आहे, इन स्विंगरचा खूप चांगला वापर करतो विकी भोईर आणि आता तोच वापर करत असताना फलंदाजाच्या विरुद्ध. समोर जर पाहिलं तर फलंदाजाला देखील त्याच्याकडे जर पाहिलं तर त्याची उंची देखील चांगली आहे, परंतु ज्या उंचीने बॉल येतोय थोडीशी दुखापत झाल्यासारखं जाणवलं. चांगला इन स्विंगर, आतमध्ये येणारा बॉल, सलग 2 डॉट बॉल येत आहेत, त्यामुळे आता समीकरण बदललंय. 16 चेंडू आणि 20 धावा. मॅच खूप चांगली होईल याच्यामध्ये शंका नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना विकी, चांगला ऑफ ड्राईव्ह डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल, 1च रन मिळेल. समजदारीचं क्रिकेट आता 2 डॉट बॉल नंतर 1 रन इथे मिळताना दिसते. 1 रन आता अतिशय महत्वाची ठरताना दिसेल या मॅच मध्ये. 58 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 15. दर्शन पाटील स्ट्रायकिंग एनला. वडघरचा खेळाडू दर्शनच्या समोर विकी. वाईडिश थर्ड मॅन ठेवला डीप मध्ये. पुढे टाकलेला बॉल खूप चांगला फटका ऑन साइडला, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑनच्या दरम्यान रन मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आता धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडीच्या माध्यमातून. 1 डॉट बॉल दबाव टाकतोय, परंतु दुसऱ्या बाजूला विकीचं षटक जाऊ देण्याचा प्रयत्न आहे. नंतरच्या गोलंदाजावर अटॅक केला जाईल आणि इथे मात्र तशीच रणनीती आखली आहे ओळीच्या संघाने. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल मागे जातोय. आणखीन 1 डॉट बॉल पाहायला मिळाला. विकीने खूप चांगलं षटक हाताळलंय आतापर्यंत. या ओव्हरच्या दरम्यान आपण पाहतोय रन खर्च केली फक्त 1. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. 1 रन त्याने खर्च केले. 18 मध्ये 20 करायच्या होत्या, आता मात्र 13 मध्ये रन करायचे आहेत 19. शेवटचा चेंडू या षटकातला विकीचा. फलंदाजीसाठी दर्शन. यावेळेला वेगाने टाकलेला चेंडू क्लीन बोल्ड, त्रिफळा उद्ध्वस्त आणि इथे 1च रन खर्च केले या षटकामध्ये. विकीची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाही. आणि आता समीकरण आहे 12 चेंडू 19 धावा.
एकेरी दुहेरी धावा जरी तुम्ही काढल्या असत्या तर थोडंसं दबाव कमी राहिला असता यानंतरच्या ओव्हरच्या दरम्यान, परंतु विकीने जी भन्नाट गोलंदाजी केली, अक्षरशः आगीचे गोळे तो बरसवत होता. आणि हे आगीचे गोळे जर तुम्हाला रोखायचे असतील तर एक चांगलं अग्निशमन यंत्र तुमच्याकडे पाहिजे, आगीचा बंब पाहिजे, परंतु तो दिसला नाही आणि त्याचमुळे इथे परिस्थिती विपरीत. येणारे बॉल शिल्लक आहेत आता 12 चेंडूमध्ये रन करायचे आहेत 19. सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणारा संघ आहे हंसिका स्पोर्ट्स ओवळी. धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडीच्या विरुद्ध ही लढत. गोलंदाजी मार्कवर ओव्हर नंबर 5 मध्ये सचिन नाईक टीमचा कॅप्टन गोलंदाजीसाठी आलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आतिश घोडविंदे जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळतोय विनय कुमार. रन करणं गरजेचं आहे. 12 चेंडूमध्ये 19 धावा हे समीकरण आणि एक आत्मविश्वास दुणावला आता मी म्हणेन धर्मवीर प्रतिष्ठानच्या गोलंदाजीमध्ये, क्षेत्ररक्षकांमध्ये. फटका हवेत खेळलाय सचिनच्या विरुद्ध, टायमिंग फसलंय, उंची जास्त गाठलीये, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि कॅच ड्रॉप. 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. क्षेत्ररक्षण खराब झालंय. राहुल शेट्टीच्या माध्यमातून माफ करा, विशाल होता तिथे, विशाल शहा, त्याच्याकडून खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या टीमला जिथे एकही धाव नव्हती. राहुलच आहे. दोन रन इथे मिळतील आणि आता समीकरण आहे अकबॉल आणि 17 रन. अकरा 17. विनय कुमार फलंदाजीसाठी तयार, नुकताच त्याचा झेल सोडलाय सचिन नाईक. पुढे टाकलेला बॉल, चांगला फटका, झेल सोडल्यानंतर हे आहे ठोस प्रतिउत्तर, बॉल सीमा पार, षटकार. बॅट मधून येतो हा षटकार, झेल त्याचा सोडला आणि पुढे टाकलेला बॉल स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर पाठवला. ही खासियत आहे या खेळाडूची. चांगलं टायमिंग आणि टायमिंगच्या जोरावर बॉल सीमारेषा पलीकडे षटकार येत असताना समीकरण बदललंय. 19 करायच्या होत्या, पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा आल्यात, म्हणजे आता 11 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 10 चेंडूचा खेळ शिल्लक. 10 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण. सामना पुन्हा एकदा थोडासा सोपा बनवलाय, झुकताना दिसतोय हंसिका स्पोर्ट्सच्या दिशेने. यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल स्लोअर वन होता, लवकर पिक केलाय, दुसऱ्या रनचा प्रयत्न केलाय, 2 रन मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, समजदारीचं क्रिकेट आणि 2 धावा इथे विनय कुमारच्या खात्यामध्ये. चांगले क्रिकेटिंग स्ट्रोक दाखवलेत. एक फटका त्याचा फसला, मिड विकेटला झेल सुटला, त्याच्यानंतर षटकार आला, त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधून दुहेरी धाव येत असताना या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आलेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय, 9 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 9 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 9 धावा, रन बॉल इक्वेशन आता आहे या टीमच्या समोर. शॉर्ट बॉल आणि आता मात्र विनय कुमार थांबणार नाही. सेलिब्रेशन पहा त्याचं, आणि बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. या लेंथवर गोलंदाजी नाही करू शकत तुम्ही, आणि यावेळेला एक उत्तुंग षटकार. चांगलं टायमिंग, चांगला फटका, षटकार येत असताना विनय कुमारच्या बॅटमधून आता फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. ओव्हरपिच बॉल होता, बॉल बॅक ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. रन मिळणार नाही, डॉट बॉल येतोय. सामना या षटकामध्ये जवळपास खुला केलाय.
विकी भोईरने या अगोदर चांगली गोलंदाजी केली, भरपूर रन ठेवले होते, परंतु सचिन नाईक टीमचा कॅप्टन आणि त्याच्या विरुद्ध कडा प्रहार विनय कुमारचा. ऑन साइडला पुन्हा एकदा दिशा देत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे सुरू आहे आणि 2 रन इथे मिळतील. स्कोर लेवल फक्त एका धावेची आवश्यकता आहे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. 6 चेंडू आणि फक्त 1 रन. हा सामना जो संघ जिंकेल तो या ग्रुपमध्ये टॉप करेल आणि त्यामुळे सुपर 12 मध्ये दाखल होणारा तो 11वा संघ ठरेल. फक्त 1 रनची आवश्यकता. हा सामना जिंकत थेट प्रवेश केला जाईल. हंसिका स्पोर्ट्स ओवळीच्या माध्यमातून सुपर 12 मध्ये 11वा संघ तो जाईल. परंतु यानंतर जागृती स्पोर्ट्स आणि आर्या 11 पूर्णाच्या दरम्यान मॅच आहे. त्याही टीमला एक संधी निर्माण होऊ शकते. चला लवकरात लवकर मॅच चालू ठेवा, कारण यानंतर अजूनही 2 मॅच कव्हर करायचे आहेत. आकाश पाटील आलाय गोलंदाजीसाठी. फक्त 1 रन त्याला डिफेंड करायची आहे. चांगली फलंदाजी विनय कुमारची. असं वाटत होतं की सामना थोडासा फसलाय, परंतु मी म्हणेन तोंडातला घास हिरावून घेतलाय धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडीच्या आणि हा सामना जिंकत हंसिका स्पोर्ट्स ओवळी हा संघ ठरलाय सुपर 12 मध्ये दाखल होणारा 11वा संघ. वेल प्लेड बॉयज. हॅलो माईक चेक.